गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये गुरु स्वरूपात जेही लोक आजपर्यंत आलेले आहेत, प्रथम गुरु आपले माता पिता, आपल्या घरातील ज्येष्ठ, आयुष्यामध्ये आपल्या कौटुंबिक याच्यानुसार आपल्याला आलेले गुरु, जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे शालेय गुरु, त्यासोबतच हा निसर्ग जो आपल्याला काहीतरी शिकवतो, या सर्व गुरूंना आपण वंदन करूया. कळत नकळत आपल्या जीवनासाठी मार्गदर्शक म्हणून ठरलेल्या प्रत्येक गुरुला आज आपण वंदन करूया. आणि आजची ही गुरुपौर्णिमा निमित्त जी विशेष ध्यान साधना आपण करतो आहे, या ध्यान साधनेमध्ये सहभागी होऊया. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या आयुष्याला मार्ग देण्यासाठी गुरु एक सहाय्यक असं महत्वाचं ऊर्जांचं केंद्र आहे. गुरु असावा ज्ञाता, शिष्याची लीनता, या पद्धतीने ही गुरु शिष्य परंपरा सुरू असते. आज गुरुपौर्णिमा या निमित्त ही साधना आपण करतो आहे. तर सर्व गुरूंच्या प्रती सरेंडर ठेवा आणि बघा आयुष्याला कशा पद्धतीने सुंदर असं सकारात्मकतेचं नववलय प्राप्त होतं. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची जी काही नकारात्मकता आहे, ती पूर्णपणे कायमस्वरूपी आज आपण या ब्रह्मांडामध्ये सरेंडर करतो आहे. आणि आजच्या या पावन पर्वावर सुंदर सकारात्मक अशा ऊर्जांची आपण अनुभूती घेतोय. जेवढ्या सहजतेने तुम्ही आज या ऊर्जांचा स्वीकार कराल, तेवढा सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. आणि हा आनंदाचा झरा आपण आपल्या जीवनात अनुभव करणार आहोत. चला तर मग या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्या ईश्वर गुरूंना आज आपण सरेंडर करणार आहोत. एक नवी यात्रा आपल्या ईश्वर गुरूंसोबत, एक दिव्य यात्रेला आपण जातोय. त्या यात्रेमध्ये आपण आपल्या ईश्वर आणि गुरूंच्या आशीर्वादांची प्राप्ती करणार आहोत. एक दिव्य यात्रा मनाच्या लेव्हलवर. शरीराने तुम्ही आता जिथेही बसले असाल, या शरीरामध्ये जो ईश्वरीय अंश आहे, त्या ईश्वरीय अंशासोबत आपण ही दिव्य साधना पुढे करतो आहे. या ईश्वरीय अंशासोबत आपण ही दिव्य साधना पुढे करतोय. तुम्ही जिथे बसले आहे, तिथून आता आपण या दिव्य यात्रेसाठी निघतोय. त्या वास्तूच्या मुख्य द्वारापर्यंत तुम्ही पोहोचलाय. मुख्य द्वारापर्यंत पोहोचलाय आणि बघा, तिथे एक सुंदर असं दाराच्या बाहेर एक वाहन तुमच्यासाठी आहे. हे वाहन गुरुदर्शनासाठी तुम्हाला नेण्यासाठी तुमच्या वास्तूसमोर आलेलं आहे. तुम्ही त्या वाहनात विराजमान झालात.
आणि या वाहनाने पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. बराच वेळ हे वाहन असंच पुढे जात आहे. बराच वेळ हे वाहन असंच पुढे जात आहे. बराच वेळ हे वाहन असंच पुढे जात आहे. खूप वेळ प्रवास केल्यानंतर, खूप वेळ प्रवास केल्यानंतर बघा, या वाहनाने एका जागी थांबलाय आणि तुम्ही वाहनाच्या बाहेर पडताच. तुमच्या दृष्टीसमोर अगदी सुंदर पहाडी दिसताय. खूप साऱ्या पहाडी तुमच्या समोर दिसतात आहे. आणि तिथे कुठेतरी कानावर खळखळ वाहणारा चा आवाज तुम्हाला येतोय. दूर कुठेतरी वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज तुम्हाला येतोय. आणि तुम्ही अलगद त्या आवाजाच्या दिशेने निघालेले आहे. तुम्ही अलगद त्या आवाजाच्या दिशेने निघालेले आहे. चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे. कारण पहाटेच्या या सुमधुर वातावरणात तो आवाज, त्या शांत वातावरणात त्या खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज तुम्हाला अधिकच आकर्षित करतोय. अधिकच आकर्षित करतोय. आणि तुम्ही त्या झऱ्याच्या दिशेने निघालेले आहे. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर त्या झऱ्याच्या आवाजासोबतच कुठेतरी मंदिराच्या घंटांचा आवाज देखील तुमच्या कानावर पडायला लागलेला आहे. मंदिरातील घंटांचा आवाज देखील तुमच्या कानाच्या तिथे तुम्हाला ऐकायला येतोय. आणि आता तुम्ही त्या झऱ्यासोबतच त्या घंटांच्या आवाजाच्या दिशेने निघाले आहे. त्या सुमधुर घंटांचा जो आवाज त्या पहाटेच्या नीरव शांततेत तुम्हाला आकर्षित करतोय. आणि तुम्ही पुढे पुढे जात आहे. वातावरण अगदी प्रसन्न, शांत आहे. कुठेतरी आकाशामध्ये आज सुंदर असा सूर्योदयाचे अगदी हलके किरण तुम्हाला स्पर्श केल्यासारखे जाणवतात आहे. जणू आकाशाला एखाद्या सूर्यकिरणाच्या त्या रेषेने प्रकाश केलेला आहे. आणि त्या प्रकाशासोबत तुम्ही पुढे पुढे जात आहे. पुढे पुढे जात आहे. आता त्या झऱ्याचा आवाज कुठेतरी जवळच दिसायला लागलेला आहे. त्या झऱ्याचा आवाज कुठेतरी जवळ आहे असा अनुभव यायला लागलेला आहे. कारण तो आवाज खूप जोरात आता येतोय. आणि थोडं पुढे गेल्यानंतर बघा, तो उंचावरनं पडणारा जो धबधबा आहे आणि त्याच्या खाली तो सुंदर झरा वाहतोय, हे दृश्य तुमच्या दृष्टीस पडतंय. उंचावरून पडणारा तो धबधबा आणि त्याच्या खालून वाहणारा तो झरा तुमच्या दृष्टीस पडतोय. आणि तिथे आता या पाण्याचा स्पर्श तुमच्या पायाला होतोय. त्या वाहणाऱ्या झऱ्याचा पाण्याचा स्पर्श तुम्ही अनुभवता आहे. आणि जणू निसर्गाने तुमचे आज पाय धुतले आहे. या निसर्गाने तुमचे आज पाय धुतलेले आहे. आणि मन अगदी या पहाटेच्या वातावरणात सुंदर आणि प्रसन्न झालंय. या पहाटेच्या वातावरणात मन अगदी प्रसन्न झालंय. आता मंदिराच्या घंटांचा नाद खूप तीक्ष्ण जाणवतो आहे. की कुठेतरी जवळच एखादं मंदिर असावं. आणि तुम्ही त्या घंटांच्या आवाजाच्या दिशेने पुढे जात आहे. पुढे जात आहे. समोर बघा, तो आवाज आणि त्या घंटा आता तुमच्या समोर आहे. तुम्ही अलगतच त्या दिशेने जेव्हा गेलात, तर एक पहाडीमध्ये एक सुंदरसं मंदिर तुमच्या दृष्टीस पडत आहे. तुम्ही ज्या कुठल्या धर्मपंथाला मानता, त्याचं ते मंदिर आहे. ज्या कुठल्या आराध्याला तुम्ही मानताय, त्याच ईश्वराच्या मंदिरात तुम्ही प्रवेश करताय. किती सुंदर सजावट केलेली आहे. बघा,
त्या मंदिराच्या दाराला किती सुंदर सुशोभित केलेलं आहे. आणि त्या दारासमोर पुष्पांच्या अगदी रांगोळ्या काढलेल्या आहे. तुमच्या स्वागतासाठी तिथे पुष्प अंतरलेलं आहे. आणि त्या मंदिराला खूप सुंदर पुष्पांनी सजावट केलेली आहे. या पहाटेच्या अगदी कोवळ्या प्रकाशासोबत तिथे अनेक दीप लावलेले आहे. अनेक दिव्यांची साजसज्जा तिथे केलेली आहे. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते मंदिर अधिक सुंदर दिसत आहे. अधिक सुंदर दिसत आहे. तुम्ही अलगतच त्या मंदिरात प्रवेश केला आणि तुमच्या स्वागतासाठी जणू त्या मंदिरातील घंटांचा नाद अधिकच वाढलेला आहे. तुम्ही प्रवेश करताच त्या मंदिरातील घंटांचा नाद अधिक सुंदररित्या वाढलेला आहे. आणि तुम्ही पहिलं पाऊल त्या मंदिरात टाकताच एक दिव्य प्रसन्नतेची चमक पूर्ण शरीरामध्ये आलेली आहे. तुम्ही त्या मंदिरात पहिलं पाऊल टाकताच एक दिव्य प्रसन्नतेचा आनंद तुमच्या जीवनात आलेला आहे. एक दिव्य प्रसन्नतेचा आनंद तुमच्या जीवनात आलेला आहे. किती सुशोभनीय वातावरण आहे. मंत्रमुग्ध करणारा तो आवाज आहे. मंत्रमुग्ध करणारा तो आवाज आहे. आणि या पावन दिवसाच्या या सकाळच्या पहाटेच्या वेळी तो आनंद मनाला तुमच्या जीवनातील संपूर्ण सकारात्मकतेला अधिक आनंदित आणि प्रसन्न करत आहे. अधिक आनंदित आणि प्रसन्न करत आहे. त्या मंदिराचा गाभारा बघा, किती सुंदर आणि सुशोभित करणारा आहे. त्या मंदिराचा दिव्य गाभारा, जिथे खूप साऱ्या दीपमाळा लागलेल्या आहेत. खूप साऱ्या दीपमाळा लागलेला आहे. सुगंधित पुष्पांचा साज सज्जा त्या मंदिराच्या चारही भिंतींवर जणू केलेला आहे. सुगंधित पुष्पांची साज सज्जा तिथे सुंदर अशी केलेली आहे. सुंदर अशी साजसज्जा केलेली आहे. आणि आता त्या मंदिरातून तुम्ही गाभाऱ्याच्या कडे आता पुढे जात आहे. कितीही प्रसन्नता. आज हे मंदिर फक्त फक्त तुमच्यासाठी तिथे आहे. तुमच्याशिवाय कुणीही नाही. कारण संपूर्ण ईश्वराचा आशीर्वाद आज तुमच्यासाठी आहे. तुमच्या गुरूंचा आशीर्वाद आज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज संपूर्ण गुरूंचा आशीर्वाद फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. बघा, आता तुम्ही त्या गाभाऱ्यात पोचले आहे. दोन्हीकडे त्या दिव्य ज्योती त्या दिव्यामध्ये प्रज्वलित झालेल्या आहे. सुगंधित असा धूप अगरबत्तीचा तुम्हाला प्रसन्नता जाणवत आहे. आणि आता त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुमचे आराध्य दैवत, तुमचे ईश्वर आणि गुरु स्थानपन्न झालेले आहे. अगदी तुम्ही प्रथम लक्ष तुमचं त्या मंदिरातील मूर्तीच्या पायापर्यंत पोचलेले आहे. फक्त लक्ष तुमचं त्यांच्या चरणकमलावर आहे. आणि आज पूर्ण श्रद्धेने नतमस्तक होऊन तुम्ही तुमच्या त्या आराध्याच्या चरणकमलावर नतमस्तक झालेले आहे. तुमचे दोन्ही हात आणि तुमचं मस्तिष्क तुम्ही पूर्णपणे पूर्ण श्रद्धेने त्या आराध्याच्या चरणकमलावर नतमस्तक झालेले आहे. ज्या कुठल्या आराध्यावर तुमचा विश्वास आहे तो साक्षात आज तुमच्या समोर आहे. साक्षात तुमच्या समोर आहे. आता बघा, त्या मूर्तीच्या आजूबाजूला साक्षात तुमचे सर्व आयुष्यातले ईश्वर गुरु उपस्थित आहे. आणि या पृथ्वीवर आपल्याला जन्म देणारे आपले माता पिता देखील आता या क्षणी तिथे उपस्थित आहे. या पृथ्वीवर आपल्याला नवजीवन देणारे या जन्मातील आपले माता पिता तिथे उपस्थित आहे. फक्त तुमच्या नजरेसमोर प्रत्येकाचे चरणकमल दिसत आहे. आणि तुम्ही पूर्णपणे त्यांच्या चरणकमलांवर नतमस्तक झालेले आहे. माता पिता
ईश्वर आणि गुरूंच्या चरण कमलावर तुम्ही नतमस्तक झालेले आहे. अगदी आज साक्षात परमेश्वर दाखवणाऱ्या गुरुसाठी, या जीवनाला देण्यासाठी माता पित्यांच्या चरणावर तुम्ही नतमस्तक झालेले आहे. आणि जणू नेत्रांशूनी, या नयनातून वाहणाऱ्या आनंदांच्या अश्रूंनी तुम्ही त्यांचा चरणाभिषेक करताय. तुमच्या आई वडिलांचा, ईश्वर गुरूंच्या चरणांचा अभिषेक जणू तुम्ही तुमच्या नेत्रांच्या अश्रूंनी करताय. हे आनंदाचे अश्रू आहेत, कारण आज तुमच्या समोर या जगातील संपूर्ण गुरु, ज्यांनी तुम्हाला मार्ग दाखवलाय, तुमचे माता पिता आणि साक्षात परमेश्वर आज तुमच्या समोर आहे. आणि तुम्ही तुमच्या अश्रूंनी त्यांचा चरणाभिषेक करताय. तुमच्या आनंदाच्या अश्रूने तुम्ही चरणाभिषेक करताय. हळूवार तुमची नजर त्या ईश्वर आणि गुरूंच्या चरणकमलावरून कटिकमलापर्यंत पोहोचलेली आहे. आणि तुमच्या ईश्वरांचा, गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही साक्षात तिथे नतमस्तक झालाय. आणि ईश्वर गुरूंचं मुखमंडलापर्यंत करकमल तुम्हाला दिसत आहे. आणि आता बघा, साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद देण्यासाठी त्याचं तेजोमय मुखमंडलाचं तुम्ही दर्शन घेत आहे. साक्षात परमेश्वर आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या पावन मुहूर्तावर तुमच्या समोर आहे. त्याचं मुखमंडल बघा किती तेजोमय आहे. तुमच्या जेही आराध्याला तुम्ही मानताय, तो साक्षात तुमच्या समोर आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे. तुमचे माता पिता, तुमचे सर्व ईश्वर आणि गुरु आज साक्षात तुमच्या समोर आहे. आणि त्या सर्वांचे हात आशीर्वाद रूपी तुमच्या डोक्यावर आहे. तुमच्या ईश्वर गुरूंचे हात तुमच्या डोक्यावर आहे. संपूर्ण आशीर्वादाने तुमचा ईश्वर आज तुम्हाला परिपूर्ण करतो आहे. जे जे वांछिल ते ते लाहो, जे जे वांछिल ते ते लाहो. तुम्हाला जे काही या जगतामध्ये पाहिजे आहे, या जीवनामध्ये पाहिजे आहे, ते सर्व देण्यासाठी आज ईश्वर साक्षात तुमच्या समोर आहे. बघा तुमच्या गुरूंचं ते तेज, माता पित्यांचा आशीर्वाद रूपी तो तेज आज तुमच्या डोक्यावर ते हात आहेत. आणि तुम्हाला ते परिपूर्ण करतात आहे. जीवनामध्ये जीही इच्छा तुम्ही करताय, त्या साक्षात प्रत्येक इच्छा आज पूर्ण करण्यासाठी तुमचे ईश्वर गुरु माता पिता तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे. आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे. आणि बघा, अचानक मंदिरामध्ये सर्व घंटांचा नाद व्हायला लागलेला आहे. कारण तुमच्या आनंदात या मंदिरातील घंटा देखील सहभागी झालेले आहे. एक प्रसन्न वातावरणामध्ये ईश्वर गुरूंचं दर्शन घ्या. ईश्वर गुरूंचं दर्शन घ्या. साक्षात तुमचा परमेश्वर, तुमचे गुरु तुमच्या समोर आहेत. तुम्हाला या पृथ्वीवर आणणारे माता पिता तुमच्या समोर आहेत. आणि हे सर्व ईश्वर गुरु आणि माता पिता त्यांच्या जवळ असलेला संपूर्ण शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. त्यांचा दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे. आज जेवढी आशीर्वाद रूपी झोळी भरून घ्यायची आहे, तेवढी भरून घ्या. सरेंडर करा स्वतःला त्या ऊर्जांसमोर, त्या ईश्वरीय शक्ती समोर आज नतमस्तक व्हा. कारण आज तुम्हाला तुमची दिव्य झोळी भरून घ्यायची आहे. दिव्य झोळी भरून घ्यायची आहे. दिव्य आशीर्वाद रूपी ऊर्जांनी आज तुम्ही परिपूर्ण होताय. दिव्य एंजल्स, दिव्य आर्च एंजल्स, ईश्वर गुरूंचा संपूर्ण आशीर्वाद रूपी ऊर्जांनी तुम्ही परिपूर्ण होताय. आणि आता बघा, तुम्ही आता शांततेने नतमस्तक होऊन तिथे काही वेळ बसायचे आपल्याला. बघा, आता तुमच्या क्राऊन चक्रामध्ये दिव्य ऊर्जांचा संचार होतो आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने तुम्ही तिथे स्थानपन्न होतास. तुमच्या क्राऊन चक्रावर दिव्य आरोग्याची ऊर्जा, समृद्धीचा आशीर्वाद, प्रेमाची एक करुणेची ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. तुमचं संपूर्ण क्राऊन चक्र, थडाय चक्र,
थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, रूट चक्र, अगदी डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत तुमचं संपूर्ण शरीर या सकारात्मक ऊर्जांच्या वलयाने परिपूर्ण झालेलं आहे. या दिव्य सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं आहे. शरीरावर ते कंपन अनुभव करा की जिथे तुमचे ईश्वर आणि गुरु तुम्हाला दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे. त्यांच्या जवळ असलेल्या प्रत्येक शक्ती ते तुम्हाला प्रदान करत आहे. आज असं समजा की मागा तुम्हाला काय पाहिजे आहे. सगळं सगळं देण्याची ताकद या ईश्वर गुरूंमध्ये आहे. तुमच्या जीवनाला परिपूर्ण करण्याची ताकद आज ईश्वर गुरूंमध्ये आहे. ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रदान करत आहे. तुम्हाला जे पाहिजे आहे ते त्यांना मागा. ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. सहजतेने स्वीकार करा. आनंदाने स्वीकार करा. हा ईश्वर तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी आज पूर्ण ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. शरीराच्या संपूर्ण आवरामध्ये हा दिव्य आशीर्वादाची ऊर्जा पोचलेली आहे. तुमचं संपूर्ण शरीर 7 चक्र आणि आवरामध्ये आता दिव्य आशीर्वादाची शक्ती पोचलेली आहे. तुमचं संपूर्ण शरीर 7 चक्र आवरा हा आता दिव्य आशीर्वादाच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. दिव्य सकारात्मक ऊर्जांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेला आहे. दिव्य सकारात्मक ऊर्जांच्या आशीर्वादाने संपूर्ण शरीर परिपूर्ण झालेला आहे. शरीराचा प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन परिपूर्ण झालेला आहे. या दिव्य ऊर्जांनी प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन परिपूर्ण झालेला आहे. 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 तुम्ही आज सर्व शक्तींनी परिपूर्ण झालेले आहे. आरोग्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. आनंदाच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. करुणेच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. दिव्य करुणेच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. दिव्य करुणेच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहे. तथास्तु, 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 तथास्तु. संपूर्ण श्रद्धेने ईश्वर आणि गुरूंच्या समोर नतमस्तक व्हा. तुमच्या समोर साक्षात तुमचे माता पिता उपस्थित आहे. त्यांच्या समोर नतमस्तक व्हा. कळत नकळत आयुष्यात इथपर्यंत ज्या गुरूंनी आशीर्वाद दिलेला आहे त्या प्रत्येक गुरुसमोर नतमस्तक व्हा. त्या प्रत्येक गुरुसमोर नतमस्तक व्हा. आज संपूर्ण श्रद्धेने त्या दिव्य ऊर्जेसमोर नतमस्तक व्हा. नतमस्तक व्हा. नतमस्तक व्हा. संपूर्ण श्रद्धा, संपूर्ण आशीर्वाद आपल्याला ईश्वर गुरूंचा प्राप्त होतो आहे. जे जे वांछिल ते ते लाहो या पद्धतीने आज या सर्व दिव्य ऊर्जा आपल्या जीवनाला परिपूर्ण करत आहे. जीवनाला परिपूर्ण करत आहे. जीवनाला परिपूर्ण करत आहे. आणि आता तुम्ही नतमस्तक होऊन ईश्वर गुरु आणि आराध्यांच्या समोर उभं झाले आहेत. तुमच्या दोन्ही हातांमध्ये बघा, एका हातामध्ये तुमच्या माता पित्यांचा हात आहे. एका हातामध्ये ईश्वर गुरूंचा हात आहे. आणि सर्व ईश्वर गुरु आणि माता पिता तुम्हाला अगदी घट्ट तुमचे दोन्ही हात पकडलेले आहेत आणि त्यांच्या जवळ असलेल्या शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. त्यांच्या जवळ असलेल्या दिव्य शक्ती ते तुमच्या हातामध्ये आज प्रदान करत आहे. अनुभव करा, तुमच्या दोन्ही हातांमध्ये त्यांचा हात आहे. ईश्वर गुरु, माता पिता, त्यांचे दिव्य हात, दिव्य स्पर्श तुम्ही अनुभवताय.
तुमच्या ईश्वर गुरूंचा दिव्य स्पर्श तुम्ही हातामध्ये अनुभवताय आणि त्यांनी तुमचे हात पकडून अगदी आता तुम्हाला घट्ट मिठी मारलेली आहे आणि त्या करुणेचा सागर आता तुमच्या अंतर्मनातनं त्या गुरूंना एक सुंदर अशी मिठी मारून माता पित्यांना जणू त्यांनी तुम्हाला आशीर्वाद रूप देण्यासाठी अगदी घट्ट जवळ पकडलेलं आहे आणि ते एक ऊर्जांचा संचार तुमच्यामध्ये करत आहे. त्यांच्या त्या मिठीमध्ये परिपूर्णतेचा अनुभव करा. कारण त्या ईश्वराला भेटण्यासाठी, त्या गुरूंना भेटण्यासाठी, त्यांच्याकडनं तो आशीर्वाद घेण्यासाठी आपण व्याकुळ होतो. आज त्यांनीच आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी जवळ केलेला आहे. त्या ईश्वराने आपल्याला दिव्य आशीर्वादासाठी जवळ घेतलेला आहे आणि एक परिपूर्ण ऊर्जांचा तुम्ही अनुभव घेताय. आज आयुष्य जणू पूर्ण झालेलं आहे. आज आयुष्य जणू पूर्ण झालेलं आहे. कारण आज आपले जीवनातील प्रत्येक गुरु आणि ईश्वरांचा दिव्य स्पर्श आपल्याला झालेला आहे. जणू साक्षात परमेश्वराचा स्पर्श आपल्याला प्राप्त झालेला आहे. जणू परमेश्वराचा साक्षात स्पर्श आपल्याला झालेला आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आणि आता आपल्या संपूर्ण शरीरावर दिव्य आशीर्वादाचा वर्षाव अनुभव करा. डोक्यापासनं पायापर्यंत एक दिव्य ऊर्जांचा फ्लो तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरतो आहे. ईश्वरीय आशीर्वादाची दिव्य ऊर्जा पोचते आहे आणि आज तुम्ही संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण झालाय. संपूर्ण आनंदाच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालाय. संपूर्ण आनंदाच्या ऊर्जांनी परिपूर्ण झाला. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आणि हे शक्ती संपन्न ऊर्जाचा स्रोत बनून तुम्ही आता त्या मंदिरातून बाहेर पडताय. त्या दिव्य प्रसन्न अशा मंदिरातून संपूर्ण शक्ती आणि आशीर्वादाची ऊर्जा ग्रहण करून तुम्ही त्या मंदिरातून बाहेर पडताय. संपूर्ण शक्ती आणि ऊर्जांनी परिपूर्ण होऊन तुम्ही मंदिरातून बाहेर पडताय. तुम्ही मंदिरातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही पलटल्याबरोबर बघा तुमच्या पाठीकडून देखील एक मोठा आशीर्वाद रूपी ऊर्जांचा फ्लो तुम्हाला कनेक्ट होताना जाणवेल. तुमच्या संपूर्ण आवरामध्ये आता दिव्य ऊर्जांचा फ्लो आहे. एक सकारात्मकतेचं वलय तुमच्या चहूबाजूंनी तुम्ही अनुभवाल. एक शक्तिशाली ऊर्जांचा फ्लो तुम्ही अनुभवाल आणि आता तुम्ही हळूहळू त्या मंदिराच्या बाहेर पडताय. आता सकाळ व्हायला लागलेली आहे आणि सुंदर अशा पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतोय. एक दिव्य प्रसन्नता आणि तेज घेऊन तुम्ही बाहेर पडताय. दिव्य तेज घेऊन तुम्ही बाहेर पडताय. हळूहळू दिव्य तेजाने परिपूर्ण होऊन तुम्ही बाहेर पडताय. आणि काही वेळ पुढे गेल्यानंतर ते वाहन तुमची वाट बघत आहे. पण आता तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण शक्तींनी परिपूर्ण झालेले दिव्य स्रोत बनलेले आहे. ईश्वर गुरु आणि माता पित्यांच्या दिव्य आशीर्वादाने आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहे. दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण झालेले आहे. जणू साक्षात तुम्ही आज गुरुदर्शनाने स्वतःच्या जीवनाला एक नवी ऊर्जा प्रदान केलेली आहे. कारण त्या ईश्वराचं समोर रूप ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाचा तेजाने आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहे. परिपूर्ण झालेले आहे आणि याच परिपूर्णतेत तुम्ही त्या वाहनात प्रवेश केला आणि तुमचा परतीचा प्रवास तिथून सुरू झाला. आता बघा सगळीकडे जणू सुंदर पुष्पच पुष्प आहेत. कारण आता उजेडामध्ये तुम्हाला ते हलक्या प्रकाशात ते सुंदर पुष्प दृष्टीस पडत आहे. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो आहे आणि मनामध्ये ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाची परिपूर्णता आणि तृप्ततेचा अनुभव आपण घेतोय. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाची परिपूर्णता आणि तृप्तता आपण अनुभवतो आहे. काही वेळ प्रवेश केल्यानंतर या वाहनाने तुमच्या
वास्तू समोर पोहोचलेले आहे. पण आता तुम्ही या दिव्य शक्तींसोबत त्या वाहनातून उतरला आहे आणि तुमच्या वास्तूपर्यंत पोहोचला आहे. आता बघा, तुमचा स्पर्श तुमच्या घराच्या उंबरठ्याला होताच तुम्ही आता सर्वसामान्य व्यक्ती नाही, तर तुमच्या ईश्वर गुरूंचा पदकमलांचा स्पर्श तुम्ही तुमच्या घराला करताय. आज तुमच्या पावलांसोबत तुमच्या ईश्वर गुरूंचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये पसरतोय. तुमच्या ईश्वर गुरूंचा आशीर्वाद तुमच्या घराच्या उंबरठ्याला लागलेला आहे आणि जणू घरामध्ये संपूर्ण सकारात्मकतेचं वलय पसरलेलं आहे. तुम्ही या सर्व शक्तींनी जाऊन आता तुमच्या घराच्या देवघरात प्रवेश केलेला आहे. देवघरात प्रवेश केलेला आहे आणि तिथे जेही आराध्य आहे त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं आहे, की जी ऊर्जा तुम्ही ग्रहण केलेली आहे आयुष्यभर ही ऊर्जा अशीच तुमच्या सोबत राहावी, यासाठी तुम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होताय. त्या ऊर्जांसमोर नतमस्तक होताय आणि तुमच्या जणू हातांमधून एक दिव्य करुणा आणि कृपेची ऊर्जा प्रवाहित होऊन आज तुमच्या घरामध्ये जणू मनःचक्षूंनी तुम्ही स्पर्श करताय. तुमच्या घरातील प्रत्येक रूम, प्रत्येक खोली आणि प्रत्येक वस्तू दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण होत आहे. तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूला या दिव्य सकारात्मक ऊर्जांचा स्पर्श होतोय. या दिव्य सकारात्मक ऊर्जांचा स्पर्श होतोय आणि प्रत्येक वस्तू गुरु आशीर्वादाने, ईश्वरांच्या आशीर्वादाने ऊर्जावान होते आहे. गुरूंच्या आशीर्वादाने, ईश्वरांच्या आशीर्वादाने प्रत्येक वस्तू ऊर्जावान होते आहे. तथास्तु, 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 तथास्तु. संपूर्ण ईश्वरी आशीर्वादांचा अनुभव घ्या. नतमस्तक व्हा त्या ईश्वरीय ऊर्जांसमोर आणि हळुवार परत या. हळुवार परत या, कुठलीही घाई करू नका. संपूर्ण दिव्य आशीर्वादमय ऊर्जांनी तुम्ही डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत परिपूर्ण झालाय. तुमचं संपूर्ण घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती या आशीर्वादाच्या ऊर्जांनी आज परिपूर्ण झालेला आहे. तुमचं संपूर्ण घर आणि घरातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती या आशीर्वाद रूपी ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. आशीर्वाद रूपी ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हळुवार परत यायचंय. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. अगदी स्लोली स्लोली डोळे उघडायचे. कुठलीही घाई करू नका. कुठलीही घाई करू नका. अगदी हळुवार डोळे उघडायचे आहेत. हळुवार डोळे उघडायचे आहेत. संपूर्ण ईश्वर आणि गुरु प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहे. त्यांची दिव्य आशीर्वाद रूपी ऊर्जा आपल्या सोबत आहे. संपूर्ण आशीर्वादाने आजच्या या पावन पर्वावर आपण परिपूर्ण झालेलो आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादासोबत आपल्या जीवनाचा प्रत्येक श्वास परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य हो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.